T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अँटिग्वाच्या मैदानावर ब गटातील ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात खेळला गेलेला सामना अवघ्या 23 षटकात संपला। या सामन्यात मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचे पूर्ण वर्चस्व दिसून आलं, ज्यात त्यांनी प्रथम गोलंदाजी करत नामिबियाच्या संघाला 17 षटकात केवळ 72 धावांवर रोखलं। त्यानंतर ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 5.4 षटकात केवळ एक गडी गमावून पूर्ण केला आणि सुपर 8 साठी आपलं स्थान निश्चित केलंय। सुनील छेत्रीच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच मैदानात उतरणारा भारताचा फुटबॉल संघ काल इतिहास रचण्यापासून थोडक्यासाठी दूर राहिला। 73व्या मिनिटाला कतारकडून बरोबरीचा गोल करण्यात आला, पण हा गोल वादग्रस्त ठरला। रेफरींकडून हा गोल ग्राह्य धरण्यात आला। अखेर 72व्या मिनिटांपर्यंत 1-0 अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला 2-1 असे पराभूत व्हावे लागले। मात्र फिफा विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीत अ गटामध्ये भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला, त्यामुळे तिसऱ्या फेरीपासून भारतीय संघाला दूरच राहावं लागलं। T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये चॅम्पियन्स श्रीलंकेच्या संघाला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसलाय। वर्ल्ड कपचा 23वा सामना नेपाळ आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार होता, पण फ्लोरिडातील सेंट्रल बॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर दोघांमधील हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आलाय। दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गमावलेल्या श्रीलंकेच्या संघाला नेपाळ विरुद्ध विजयाची नितांत गरज होती, पण पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे चॅम्पियन्स संघ T20 वर्ल्ड कप मधून बाहेर गेलाय। संतुलन, ताकद, लवचिकता, चपळता, समन्वय, कलात्मकता आणि सहनशक्तीचा संगम म्हणजे जिम्नॅस्टिक। शारीरिक व्यायामाच्या या खेळ प्रकारात अभिषेक परमेश्वर शिंदे याने राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली असून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे। ओयासिस इंग्लिश स्कूलमधून नुकताच 10वीच्या परीक्षेत 94% गुणांसह उत्तीर्ण झालेल्या अभिषेकला वडील ॲडव्होकेट परमेश्वर शिंदे आणि मनीषा यांचे भक्कम पाठबळ लाभल्यामुळे शिक्षणासह त्याने जिम्नॅस्टिक मध्ये देखील मोठी मजल मारली आहे। अमेरिकन क्रिकेट संघात बहुतांशी भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश आहे। याच अमेरिकन भारतीयांसमोर आता आज T20 विश्वकरंडकातील अ गटातील साखळी फेरीच्या लढतीत रोहित शर्माच्या टीम इंडियाचे आव्हान असणार आहे। अमेरिकन संघाने कॅनडा आणि पाकिस्तान या दोन देशांना पराभूत करत सुपर 8 फेरीमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत। टीम इंडियानेही आयर्लंड आणि पाकिस्तानला धूळ सारत पुढल्या फेरीत पोहोचण्याच्या आशा उंचावल्या आहेत। अमेरिका आणि भारत या लढतीतील विजेता सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरेल, त्यामुळे या लढतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय। पॅरिस ऑलिम्पिक या अत्यंत प्रतिष्ठेच्या जागतिक क्रीडा महोत्सवासाठी राष्ट्रीय नेमबाजी संघटनेकडून भारतीय संघाची निवड करण्यात आली। मनू भाकर ही एकमेव खेळाडू 2 वैयक्तिक प्रकारात सहभागी होणार आहे। तसेच स्वप्नील कुसळेच्या रूपात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू या संघाचा सदस्य आहे। मात्र सुभाष शिरूर आणि रोनक पंडित या महाराष्ट्रीयन खेळाडूंचे भारतीय नेमबाजी संघाला मार्गदर्शन लाभणार आहे आणि या संघात रायफल प्रकारात 8 खेळाडूंची तर पिस्तूल प्रकारात 7 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या संघाने पहिल्या 2 सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर अखेर काल विजयाचे खाते उघडले आहे। T20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला विजय पाकिस्तानने कॅनडा विरुद्ध मिळवला। याआधी यजमान अमेरिका आणि भारत या 2 संघांनी पाकिस्तानला पराभूत केलं होतं। मात्र कॅनडा विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने 7 गडी राखून विजय साजरा केला आणि या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिजवानने अर्धशतक झळकावले। सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धर्तीवर 2020 विश्वचषकाचा थरार रंगलाय। यासाठी भारतीय क्रिकेट संघ न्यूयॉर्क मध्ये आहे आणि न्यूयॉर्क मधील भारतीय वाणिज्य दूतावासाने टीम इंडियाच्या स्वागतासाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते। भारताचे कॉन्सुलेट विनय श्रीकांत प्रधान आणि न्यूयॉर्क मधील भारतीय प्रतिनिधींनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील संघाचे स्वागत केले। रोहित आणि द्रविड यांच्यासह भारतीय शिलेदारांनी वेगवेगळ्या प्रदेशातील भारतीय गटाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे देखील उपस्थित होते।